स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. आत्ता आपण आहोत ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात आणि आपल्या या सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील जो तलाव आहे तो प्रदूषित झालेला आहे. या ठिकाणी शेवाळचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हे पाणी हिरवट रंगाचं दिसतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अलीकडेच या ठिकाणी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली होती आणि या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण वाढतं आहे, पाण्याचा रंग हिरवट दिसतो आहे. त्याच्यामुळं महापालिका प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे. आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं, पर्यावरण विभागाच्या वतीनं पाण्यामध्ये बायोकल्चर टाकलं जातं आहे, ज्याच्यामुळं हे जे काही गढूळ पाणी आहे किंवा जे हिरवट रंगाचं पाणी आहे ते थोडंसं आता नॉर्मल पाण्याप्रमाणे दिसू लागेल. अशा पद्धतीचा प्रयोग या तलावामध्ये पहिल्यांदाच होताना दिसतो आहे. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने आत्ता यासाठी पुढाकार घेतलेला दिसतो आहे. सोलापूर शहरामध्ये आपल्याला माहिती आहे हे सिद्धेश्वर तलाव आहे, जवळच आपल्याला छत्रपती संभाजी महाराज तलाव आहे, त्या ठिकाणीसुद्धा भरपूर प्रदूषण वाढलेलं आहे. तिथलंसुद्धा पाणी हिरवट रंगात झालेलं आहे. आज सिद्धेश्वर मंदिर परिसरातल्या तलावाच्या ठिकाणी बायोकल्चर पाण्यामध्ये टाकलं जातं आहे, ज्याच्यामुळं जो काही गढूळपणा आहे पाण्याचा तो कमी होईल आणि पाण्याचा हिरवट रंग जो आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, सोबतच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या ठिकाणी आलेले आहेत. धर्मराज काडादी जे देवस्थानचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. काय सचिन? नमस्कार. आज सिद्धेश्वर तलावा इथे बायोकल्चर पावडर प्रात्यक्षिकरण आणि 1 एकरसाठी 1 किलो असं पावडरचं त्यामध्ये पाण्यामध्ये टाकली गेलेली आहे. त्यामुळे जे शेवाळं आलेलं आहे ते कमी होण्यास मदत होते आणि शेवाळं कमी झाल्यानंतर पाणी स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि आम्ही नक्की तलावा स्वच्छासाठी आम्ही सर्वजण कायम एकत्र येऊ. काय नेमकी अडचण होती आणि महापालिका काय प्रयत्न करते असं दिसतं? माननीय उपमहापौर देवकरताई, सर्व महापालिकेचे अधिकारी वर्ग या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी स्टॅग्नंट म्हणजे स्थिर राहिल्यामुळं पावसाळ्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे सोर्स नाहीत पाण्याचे, त्यामुळं राहिलेल्या पाण्यामध्ये शेवाळं खूप वाढतं आणि पाण्यातलं ऑक्सिजन हे कमी घटतं आणि त्यामुळं साधारण मार्च-एप्रिलमध्ये या ठिकाणी जे काही जीव आहेत विशेषतः मासे आणि कासव यांचं मरण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि म्हणून ऑक्सिजनचं प्रमाण कसं वाढवावं आणि पाणी स्वच्छ कसं व्हावं यासाठी अनेक चर्चा या ठिकाणी झाल्या आणि त्यामध्ये महापालिकेनं एकाने सुचवल्याप्रमाणे हे बायोकल्चर या ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स केलं तर काही प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढू शकतं. अशा पद्धतीची सूचना आल्यानंतर त्या प्रयोग म्हणून यावर्षी आपण त्या ठिकाणी ह्या बायोकल्चरचं बॅक्टेरिया आपण पाण्यात सोडतो आहे, ज्याच्या माध्यमातून आत्ता मॅडमने सांगितल्याप्रमाणे काही प्रमाणात शेवाळं कमी होईल, परंतु विशेषतः पाण्यातलं ऑक्सिजन वाढण्यासाठी त्याची मदत होईल. फक्त ही प्रोसेस बायोकल्चर असल्यामुळं अतिशय स्लो होते आणि ती स्लो झालेल्यामुळं आपल्याला हे बघावं लागणार आहे यावर्षी की किती प्रमाणात ऑक्सिजन, तसे सगळे पाण्याचे नमुने आपण चेक केलेले आहेत. म्हणून ह्याचा जो काही परिणाम या पुढच्या 1 महिन्याभरामध्ये आपल्याला दिसेल त्यावरून हे नियमित वापरायचं की नाही ह्यावरही आपण निर्णय घेऊ. एक प्रयोग म्हणून हे इथले जीव आपल्या जे काय पाण्यात आहेत त्यांना वाचवण्यासाठी एक प्रयत्न महापालिकेने केला आहे, तो नक्कीच अभिनंदनीय आहे आणि स्वागतार्थ आहे. मी महापालिकेला त्यानिमित्तानं देवस्थानच्या वतीनं धन्यवाद देतो. नमस्कार. जसं की आपण आज या ठिकाणी पाहिलं की सिद्धेश्वर देवस्थानच्या बाजूचा जो तलाव आहे तो प्रदूषित झालेला आहे आणि त्याचा परिणाम एकूणच जलचर त्यामधील असतील किंवा एकूणच ॲक्वॅटिक लाईफ्स इकोसिस्टमच्या आहे त्यावरती होत आहे. त्यामुळे माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी बायोरिमिडिएशन किंवा त्यामध्ये एक बायोकल्चर टाकून त्यामधील डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त समिती चेअरमन धर्मराज काडादी साहेब असतील, माननीय उपमहापौर महोदया देवकर मॅडम असतील, यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी
आज बायोकल्चर टाकून त्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि एकूणच BOD आणि COD कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये जे टाकण्यात आले आहे हेलेना न्यूक्लिअरा असं नावाचं एक कल्चर आहे. ते दर महिन्याला त्याचा एक डोस 45 किलोचा एक डोस अशा प्रकारे 12 महिन्यांचा एकूण तो प्रोग्राम आहे. आपण सॅम्पल बेसिसवरती पायलट बेसिसवरती या ठिकाणी प्रयोग केला होता. तो बऱ्यापैकी आपला यशस्वी झाला. जो 0 त्यामधला डिझॉल्ड ऑक्सिजन होता DO तो 4.5 वरती गेला. त्यामुळे त्याचं येणारं यश पाहून आपण हे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार पुढील कारवाई यामध्ये चालू आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।